ते प्रदूषण युतीच्या नावाने होतं. त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं आता वाटत नाही, पण मला अधिकृत माहिती नाही. साहेब, एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल, काय सांगा? 2-3 गोष्टी आहेत. एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्यांच्याकडून मला फीडबॅक असं मिळालं की ह्या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं आणि एक मला एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले, त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं होतं. आता रिझल्ट आले आणि रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्तमानपत्रांनी महिलांना त्याचं श्रेय दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत, म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आहे. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्याबद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची दुमत असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारामतीत बघत असे. बारामतीचं वैशिष्ट्य होतं, आज नाही 50-1 वर्षापूर्वी, की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाट बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाट बघायचे हे काही सांगायची गरज नाही. आणि ते वाटप झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे कळेल. ते लहान प्रमाणात होतं. पण आता 7 राज्यात 50% मतदान ज्या महिलांचं आहे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही. माझ्या पक्षापुरतं एवढं सांगतो, चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या येतील. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत
आणि पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडून होत अशी भूमिका घेतलेली आहे. घेते म्हणजे घेणार का नाही हे मला माहीत नाही पण घेते ते काय असेल नाही. आणि स्वस्त सांगायचं मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेली नाही. भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनंच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातं. जो तो आपल्याला सांगा भाजप सांगा उद्धव ठाकरे मिळाला त्याच्यात नवीन काय. साहेब, आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगानं 1000 रुपये जाहीर केले होते, त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा. निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची काम करण्याची पद्धत बदलली असं वाटत नाही? नाही साधी गोष्ट आहे. 10,000 रुपये प्रत्येकी वाचना याचा अर्थ काय. याच्यामध्ये ही गोष्ट कधी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं एक 15 दिवस. त्यामुळे आक्षेप घेता येत नाही. पण हे योग्य आहे का. हा पैसा कुठला सरकारी खजिन्याचा. सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे. साहेब, यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवला, कारण हे तुम्ही आता असंच म्हणाला होता, कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं, बिहारमध्ये देखील तेच. आगामी निवडणुकीत याला पायबंद बसावं म्हणून आपण काय भूमिका बसून चर्चा करायच लागेल. असं फार सेशन सुरू होईल त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत ते एकत्र बसू याचा विचार करावा लागेल. साहेब, केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूमीवर असा आरोप केला जातोय. ते खरं आहे. म्हणजे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार पण केळीचा जो प्रश्न आहे त्याच्यातले आजच काही लोक मदत बोलले आणि मी केळी एक्सपोर्ट करणारे या देशात त्यांच्याशी या 2 दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल का. मागे एकदा 3-4 वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्यापुढं आणि त्यावेळेला एका मोठ्या एक्सपोर्टरला इथं पाठवलं आणि त्याच्यामार्फत निर्यात केली. आता अधिक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करतो. साहेब, साखरेचे दर वाढले असताना देखील अजून ऊसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही. कोल्हापूरमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर जाळले जातात, टायर फोडले जातात. ही कोंडी नक्की कशी म्हणजे याला वाट कशी मिळाली पाहिजे. नाही कसं आहे की ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा अजून नुकसान कोणाचं